हॅलो फ्रेंड्स, PW किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सुदामा लाडू, म्हणजेच गोविंद स्पेशल गोविंद लाडू हे आपण त्याला म्हणतो। गाईच्या तुपामध्ये आपल्याला सर्वप्रथम किसून घेतलेलं खोबरं हे भाजून घ्यायचं आहे। मी हे सुकं खोबरं घेतलं आहे, ते छान मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला अजिबात हे सोडायचं नाही आहे, नाहीतर आपलं खोबरं जळणार आणि जळल्यानंतर याची चवीमध्ये खूप फरक पडणार। त्यामुळे हे न थांबता आपल्याला सतत असं हलवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला हे खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटं परतवून झाल्यानंतर हे आपल्याला साईडला करायचं आहे। तर बघा, हे थोडंसं ब्राउन झालेलं आहे। जेवढं खोबरं आपण छान भाजणार तेवढं आपले लाडू हे चविष्ट होणार, कच्चं राहायला नको। जर चांगलं भाजलेलं असेल तर लाडू हे आपले भरपूर दिवस टिकतात। जर आपण हे कच्चं ठेवलं तर लाडू हे काही दिवसाने आपल्याला खवट लागायला लागतात। तर त्याच्यासाठी याचं लॉंग टाईम टिकण्यासाठी आपण जर हे खोबरं नीट भाजलं तर आपले लाडू ही अगदी 1 ते 1.5 महिना हे सहज जातात आणि छान प्रकारे असे टिकून राहतात। चवीलाही अगदी छान असे हे लागतात। तर बघा, आता अशा प्रकारे हे आपलं गोल्डन ब्राउन झालेलं आहे। आता हे आपण एका प्लेटमध्ये, एका बाउलमध्ये आपण हे काढून घ्यायचं आहे। मी आता अशा प्रकारे काढून घेते आणि याच्यामध्येच आपल्याला आता ॲड करायचं आहे दाणे। 1 वाटी मी इथे दाणे घेतलेले आहे। दाणेही आपल्याला मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे आहे। तूप न घालता भाजले तरी चालतात। अशा प्रकारे खरपूस आपल्याला हे दाणे भाजून घ्यायचे आहे। छान असं सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून आतपर्यंत हा जो आपला शेंगदाणा आहे तो आतपर्यंत भाजला जातो। आतपर्यंत भाजला गेला असल्यामुळे त्याच्या चवीतही छान एक असा फ्लेवर येतो आपल्याला। आता हे बघा, अशा प्रकारे भाजायचे आहे। आता मी शेंगदाणे सुद्धा बाजूला काढून घेतले आहे। जे जिन्नस आपण याच्यात ॲड करणार आहे ते जिन्नस आपल्याला तुपावर किंवा सुके परतून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याच्या चवीत छान असा एक वेगळाच फ्लेवर येतो। आता याच्यानंतर मी पोहे घेतले आहे। हे पातळ पोहे घेतलेले आहेत। 1 वाटी आपल्या क्वांटिटीनुसार आपण घेऊ शकतो। आपल्याला जसे जेवढे लाडू करायचे तेवढे आपण पोहे, खोबरं, शेंगदाणे याची क्वांटिटी आपण कमी जास्त घेऊ शकतो। आपल्याला याच्यात ड्रायफ्रूट्स ॲड करायचे, आपण ड्रायफ्रूट्सही ॲड करू शकतो, पण मी विदाऊट ड्रायफ्रूट्स केलेले आहे। अगदी जन्माष्टमीला 10 मिनटं बाकी असताना अगदी चालू 10 मिनटात मी हे लाडू बनवलेले आहेत। हे तुम्ही अगदी कमीत कमी वेळेत बनवू शकतात। तर बघा, आता हे पोहेसुद्धा मी असे छान खरपूस भाजून घेतलेले, छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही कुरमुरेही टाकू शकता, पण मी पोहेच घालत आहे। आपण सुकं खोबरं भाजून घेतलं, दाणे भाजून घेतले, त्यानंतर आपण हे पोहे भाजून घेतले। आपण जे कांदा पोहे करतो ते पोहे आपल्याला आपण याच्यात ॲड करत आहोत। आता हे बघा, हे सुद्धा मी बाजूला काढून घेणार आहे। अशा प्रकारे हे भाजलेले पोहेसुद्धा काढून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता, असे आता हे सगळे एकत्रच काढायचे आहेत। आता हे थंड झाल्यानंतर याला आपल्याला मिक्सरमध्ये एक जाडसर किंवा बारीक पावडर करून घ्यायची आहे, मीडियम। आता बघा, मी इथे पावडर करून घेतलेली आहे। ही पावडर याच्यामध्ये मी लाईट गेलं असल्यामुळे मी छोटासा एक शॉट काढायचा विसरले। याच्यामध्ये मी सुंठ पावडरसुद्धा टाकलेली आहे, तीळ घातलेली आहे, कच्चीच घातलेली आहे। तर बघा,